जिल्हा परिषद गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानं तसंच भ्रष्टाचारांचे प्रश्न विचारल्यानं मारहाण. दहिगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्याला मारहाण. नगर तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत दिनांक 28 मे रोजी नियोजित ग्रामपंचायतची श्री राम मंदिर देवस्थान सभामंडप सभा सकाळी 10 वाजता सुरू झाली होती. सभा सुरू झाली त्या दरम्यान सरकारी विहीर, पाणी वापर आदी प्रश्नांवर चर्चा सुरू होती. मागील योजनेतील पाईपलाईनचे पाईप, शिल्लक पाईप कुठे गेले, चोरी गेले का, असे आरोप प्रत्यारोप चालू असताना अचानक ग्रामपंचायत सदस्य गणेश हिंगे यांच्यावर गावातील काही समूहानं या मुद्द्यावरनं मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये ग्रामपंचायत सदस्य यांना कपडे फाटेपर्यंत जबर मारहाण झालेला सदर व्हिडिओ आता दिसतोय. या मारहाणीमध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश हिंगे यांना मारहाण झाल्यानं उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. कायदेशीर कारवाई, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सविस्तर माहितीप्रमाणे गणेश हिंगे यांनी जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि गटविकास अधिकारी पंचायत अहिल्यानगर यांच्या कार्यालयामध्ये दहिगाव ग्रामपंचायत समस्याविषयी लेखी तक्रार नोंदवली होती. या लेखी तक्रारीवरनं गटविकास अधिकारी यांनी सदर ग्रामसेवकांना नोटीस बजावून 3 दिवसामध्ये खुलासा मागवला. तसंच या तक्रार बातमी काही दैनिकामध्ये प्रसिद्ध झाली होती. याच गोष्टीचा मनात राग धरून ग्रामपंचायत सदस्य गणेश हिंगे यांना मारहाण झाली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना हिंगे यांनी सांगितलं. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. नाव गणेश बाळासाहेब हिंगे. मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. मी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात जिल्हा परिषद व BDO साहेबांकडे तक्रार केली होती व आज दिनांक 28/5/2026 रोजी गावामध्ये ग्रामसभा होती. त्यामध्ये मी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी हल्ला केला व मला गळा दाबला व गळा दाबून व छातीत लाथाबुक्क्या मारून त्यांनी जखमी केले आहे. तरी मी जिल्हा रुग्णालयात दाखल झालो आहे. हल्लेखोर अनिल साहेबराव म्हस्के व मधुकर मुरलीधर म्हस्के, लक्ष्मण किसन वाघ व बाबासाहेब रामभाऊ वाघ व सुनील साहेबराव म्हस्के व अजून 10-15 हल्लेखोर होते. त्यांनी माझ्यावर जीव घेणा हल्ला केला व गळा दाबण्याचा गळा दाबला व मला न्याय मिळावा असं पोलीस प्रशासनाची विनंती आहे. आरोपींना तत्काळ अटक करून मला न्याय मिळावा अशी पोलीस प्रशासनाला विनंती आहे.